येस, थँक्यू. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलंय काय करायचंय? मॅडम म्हणजे ते परवा बनवलेलं आहे त्याच्यावरचे जे 14 आले बिछालेले आहेत, त्याच्यावरती पाण्याचा ग्लास ठेवायचा का? हो. येस, पण ते समोरच असायला पाहिजे, कारण आपण ते पाण्याचं जे भांड आहे, जसं आता मी माझ्या हातात पकडते असं, तसं पकडायचं. पण आता हे मी इथे टेबलवर खाली ठेवलंय, त्याच्यावर मी हे असं हाताने पकडतीये पाण्याचं भांडच. सगळ्यांना लक्षात आलं ना? हम्म. ओके. मॅम पुन्हा एकदा सांगा ना. ह्या ज्या इच्छा लिहिलेल्या आहेत त्या मी स्वतंत्र एका पानावर लिहून घेतल्यात, पण आज कदाचित ही पहिल्यांदाच आपण प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे हे तुमच्याकडे पानावर लिहिलेलं नसणार आहे, पण वहीमध्ये लिहिलेलं असणार आहे. बरोबर? तर मग ते Yeah. वहीचं पान काढायचंय, जिथे तुम्ही तुमच्या इच्छा लिहिल्यात ते पान उघडायचंय असं, आणि त्याच्यावरती जिथे इच्छा लिहिल्यात तिथे हे पाण्याचं जे तुमचं भांड असणार आहे, ग्लास असणार आहे, काही जे तुम्ही वापरता बाटली, ती त्याच्यावर ठेवायची आहे. आणि तीच वस्तू म्हणजे ते भांड आपल्याला हाताने पकडायला पण यायला पाहिजे. असं नाही कुठेतरी लांब ठेवलंय वही, त्याच्यावर भांड ठेवलंय आणि तुम्ही तिसरीकडे बसलाय, असं नाही. ते समोरच पाहिजे, इथेच तुमच्या समोर शेजारी. आलं लक्षात सगळ्यांना? हो. ओके, ठीक आहे, चालेल. सगळ्यांनी ठेवलं ना आता? सगळ्यांनी ते पाणी आहे आपलं त्याच्याकडे 2 मिनिटं शांत नजरेने, शांत चित्तेने बघायचं आहे त्या पाण्याकडे. वाव, थँक्यू. थँक्यू जलपिता. थँक्यू जादुई पाणी. थँक्यू. 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 थँक्यू युनिवर्स. थँक्यू स्वामी बाप्पा. माझा डिसेंबर महिना हा आशीर्वादाने, प्रेमाने, नवीन नवीन संधींनी, भरपूर पैशांनी, भरपूर मजेने, मस्तीने, भरपूर आरोग्याने भरून टाकण्यासाठी मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. 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 वाव. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे आणि तो पाण्याचा भांड आहे त्याला असा हात लावून ठेवायचा आहे. मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी मला मदत करत आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी मला मदत करत आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी मला मदत करत आहे. मी खूप सुखी आहे आणि माझी सगळी कामं सहज सरळपणे पूर्ण होत आहेत. मी खूप सुखी आहे. माझी सगळी कामं सहजतेने, सरळपणे पूर्ण होत आहे. मी खूप सुखी आहे. माझी सर्व कामं सहजतेने, सरळपणे पूर्ण होत आहे. वाव. मला चहूबाजूने फक्त आणि फक्त यश मिळत आहे. मला चहूबाजूने फक्त आणि फक्त यश मिळत आहे. मला चहूबाजूने फक्त आणि फक्त यश मिळत आहे. वाव. माझे सुख समृद्धी वाढायला सुरुवात झाली आहे. माझे सुख समृद्धी वाढायला सुरुवात झाली आहे. माझे सुख समृद्धी वाढायला सुरुवात झाली आहे. माझ्या सोबत नेहमी खूप चांगले होत आहे. माझ्या सोबत नेहमी खूप चांगले होत आहे.
माझ्यासोबत नेहमी खूप चांगले होत आहे. मी एक ताकदवान पैशांचा चुंबक आहे. मी पैशांचा ताकदवान चुंबक आहे. आय एम पॉवरफुल मनी मॅग्नेट. वाव. मी एक सुख, समृद्धी, शांती, समाधानाने भरलेलं आयुष्य जगत आहे. मी एक सुख, समृद्धी, शांती, समाधानाने भरलेलं आयुष्य जगत आहे. मी एक अद्भुत आयुष्य जगत आहे. मी एक अद्भुत आयुष्य जगत आहे. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. मी बोलावलं की पळत पळत माझ्याकडे येतो. पैशाला मी बोलवलं की पळत पळत माझ्याकडे येतो. थँक यू लक्ष्मी माता. थँक यू. थँक यू लक्ष्मी माता. आतापर्यंत मी केलेल्या माझ्या चुकांसाठी लक्ष्मी माता प्लीज मला माफ कर. मी मनापासून तुझी माफी मागते. जाणतेपणे अजाणतेपणे मी ज्या काही चुका केल्या असतील त्यासाठी लक्ष्मी माता मला मनापासून तू माफ कर. थँक यू लक्ष्मी माता. थँक यू. थँक यू. थँक यू. माझे घर स्वर्ग आहे. माझे घर स्वर्ग आहे. मी ज्यांना कोणाला भेटतो ती सगळी माणसं देव माणसं आहे. मी ज्यांना कोणाला भेटतो ती सगळी माणसं देव माणसं आहे. मी जे खातो ते अमृत आहे. मी जे खातो ते अमृत आहे. मी एक स्वस्थ तंदुरुस्त ताकदवान आयुष्य जगत आहे. मी एक स्वस्थ तंदुरुस्त ताकदवान आयुष्य जगत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी ही सकारात्मक ऊर्जेने भरभरून आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी ही फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे. वाव. थँक यू. थँक यू युनिवर्स. थँक यू स्वामी बाप्पा. थँक यू लक्ष्मी माता. थँक यू. थँक यू. थँक यू. त्या पाण्याचा एक घोट घ्यायचा आहे आणि आपलं जे सगळ्यात पहिलं प्राधान्य असलेलं स्वप्न असेल ते मनातल्या मनात बोलायचंय 3 वेळा आणि गोलाकार जी घोट तोंडामध्ये असतानाच त्या पाण्यामध्ये फिरवायची आणि नंतर हळूहळू ते पाण्याचा घोट घ्यायचा आहे थोडा 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 आणि फील करायचंय तुमचं जे पहिलं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण झालंय, या क्षणी पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही तो आनंद साजरा करत आहात. ये यस. सगळ्यांनी छान हसून बोलायचं आहे. तुमचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे. युनिव्हर्सला पण छान वाटलं पाहिजे ना तुमचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून. ठीक आहे, आता चला सगळ्यांनी आपली जी नोट आहे जादूची नोट ती हातात घ्यायची आहे आणि ती आपल्या दोन्ही हातात ठेवून आपल्या हातामधली जी एनर्जी आहे ती फील करायची आहे. सगळ्यांना जाणवतंय ना की आपण हात नाही हलवलाय तरी असं वाटतंय की हाताच्या आपला जो आतला पंजाचा भाग असतो तो स्पंदन कसे होतात तसं एक मोमेंट हातामध्ये होते आपल्या. ते फील करायचे आहे. तीच एनर्जी आहे जी आपण पैशांना देतोय आणि खूप आनंद. आता काहीही कशीही परिस्थिती असू दे तुमची पण आता या क्षणी आपल्या हातात लक्ष्मी माता आहे. लक्ष्मी आपल्या समोर बसली आहे. आपल्या हातात आहे लक्ष्मी माता.
लहानपणापासून आतापर्यंत आपण स्वतः पैसे खर्च करून किंवा आपल्यासाठी कोणीतरी पैसे खर्च करून कितीतरी गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात. लहान असताना आपण घर विकत नसतं घेतलेलं. आपले आई, बाबा, आजी, आजोबा कोणाच्या तरी कृपेने आपल्याला ते घर आयतं राहायला मिळालेलं असतं. बरोबर. त्या घरासाठी आपण शाळेत जातो. शाळेचं बांधकाम पहिलंच कोणीतरी केलेलं असतं. असं तर नाहीये शाळा सुरू झाली की आधी बांधकाम करायचं आणि मग वर्गात बसणार. शाळा, एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो, तिथले हॉटेल्स, मंदिर, जिथे कुठे आपल्या डोक्यावर छत अवेलेबल असतं, आपल्या डोक्यावर छत असतं, ती ठिकाणं आठवा. आणि खरंच कोणीतरी तिथे पैसे देऊन ती गोष्ट बांधून घेतलेली असते आणि आपण त्याचा लाभ घेत असतो. सो त्यासाठी आपण आभार व्यक्त करूया लक्ष्मी मातेचे, की नेहमी माझ्या डोक्यावर छत तू ठेवलं आहेस, नेहमी मला छत दिलं आहे, ऊन वाऱ्यापासून माझी नेहमी संरक्षण माझं तू केलं आहेस. थँक्यू लक्ष्मी माता. मी न मागता मला एवढ्या सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात, मुबलक प्रमाणात देण्यासाठी मी खरंच तुझे मनापासून आभार व्यक्त करते लक्ष्मी माता. थँक्यू. थँक्यू युनिवर्स. माझ्यामध्ये ही जागरूकता आणण्यासाठी, माझे डोळे उघडण्यासाठी, जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी, मला तयार करण्यासाठी मी युनिवर्सची खरंच खूप आभारी आहे, मनापासून आभारी आहे. त्याने माझ्यातल्या मीला एका नवीन वृत्ती, नवीन व्हर्जन मध्ये समोर आणलंय किंवा आणत आहे. त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. थँक्यू लक्ष्मी माता. मी न मागता सुद्धा एवढ्या प्रमाणात माझे लाड तू पुरवलेस, माझे हट्ट पुरवलेस. लहान असताना एखादं खेळणं हवं असतं, एखादी बाहुली हवी असते, आई बाबा घेऊन देत नाही, पण मग आपली मावशी असते, काका असतात, कोणीतरी असतं किंवा शेजारची मैत्रीण आपल्याला खेळायला देते. कोणीतरी तर त्या गोष्टीसाठी पैसे देतं आणि आपल्याला ती गोष्ट मिळते. किती छान गंमतशीर गोष्ट आहे ही, पण आपण तेवढ्याच सहजतेने हे आपल्या डोळ्याआड करून टाकतो. थँक्यू लक्ष्मी माता. तुझ्यासाठी, तुझ्यामुळे माझं बालपण हे खूप आनंदात गेलं. नसेल गेलं तरीही म्हणायचंय की आनंदातच गेलंय ते. सो थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. तुझ्याविषयी मी आतापर्यंत ज्या पण काही वाईट भावना व्यक्त केल्या असतील, मग ते कधी कंटाळवाणी भावना असू द्या, असमाधानी वृत्ती असू द्या, किंवा कधी आपण घाबरतो, कधी दोष देतो पैशांच्या बाबतीत, कोणत्याही ज्या भावना असतील, त्या सगळ्या मी माझ्या भावना व्यक्त केल्याबद्दल लक्ष्मी माता मला कृपा कर आणि माफ कर. तुझं मूल समज आणि मला माफ कर लक्ष्मी माता. मी माझ्या सगळ्या चुका मान्य करते. मी जे काही बोललं ते मी मनापासून त्याचा स्वीकार करते. आणि मी खूप आभारी आहे लक्ष्मी माता, त्या सगळ्या गोष्टींसाठी, त्या सगळ्या चुकांसाठी तू आज मला माफ केलंस. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. 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 आता आपला जो मॅजिक चेक आहे तो हातामध्ये घ्यायचा आहे आणि ज्या गोष्टीसाठी आपण तो मॅजिक चेक बनवला आहे, जादुई धनादेश, तो हातामध्ये घेऊन तुम्ही कोणाला काय आहे, कोणाला बिझनेस सुरू करायचा आहे, कोणाला फिरायला जायचंय, घर घ्यायचंय, कोणाला इतर कोणासाठी काही गोष्टी घ्यायच्या, राईट,
तर ते सगळं घेतल्यानंतर झाल्यानंतर तुमच्या ज्या भावना असतील त्या आपण या मॅजिक चेकला आत्ता द्यायच्यात. सो मी म्यूट करते. शक्य असेल तर मोठ्याने, नसेल तर किमान मनातल्या मनात तुम्हाला हे बोलायचंय. ते आनंद, तो उत्साह, ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर या क्षणी आत्ता उमटलं पाहिजे. थँक्यू. आता आपला जो विजन बोर्ड आहे तो आपल्या डोळ्यासमोर घ्यायचा आहे आणि त्याच्यातली जी तुमची इच्छा आहे ती खरं सत्यात उतरली आहे, किंवा कालची जी आपली प्रॅक्टिस होती की त्याच्यामध्ये सांगितलेलं की सर 10 इच्छांची यादी तुमच्या बरोबर ठेवा, प्रत्येक वाक्य नीट वाचा, नंतर 1 मिनिट डोळे बंद करा आणि इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करायची आहे, किंवा ते चित्र तुम्हाला आता डोळ्यासमोर आणायचं आहे. डोळे बंद करा. एक उदाहरण म्हणून मी उदाहरण घेते की समजा मयुरी मॅडमचं स्वप्न आहे की त्यांना एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. पण मग मी असं गृहीत धरते की मयुरी मॅडमने डे केअर सुरू केलंय. म्हणजे मला माहिती नाही आहे, बट मी उदाहरण म्हणून घेतेय की तुम्हाला कल्पना झाली पाहिजे की डोळ्यासमोर चित्र आणायचंय म्हणजे नक्की काय करायचंय. आता तुम्ही प्रत्येकाने एक एक तुमची इच्छा मनात पकडा. हळूहळू समोर डोळ्यासमोर एक मोठा लाईट दिसतोय आपल्याला, एकदम पांढरा शुभ्र लाईट, जसं जादूच्या पुस्तकात जे स्पार्कल असतात, चमकते, ते समोर आहे. आणि हळूहळू मी त्याच्याकडे जातीये, त्या लाईट मधून मी जातीये आणि त्याच्यातून पलीकडे गेलं की मला माझं मोठं एक हे दिसतंय, डे केअर, मयुरीज डे केअर सेंटर. वाव. माझ्या हाताखाली कामाला तिथे 5 ताई आहेत. वाव. सकाळी 9 वाजता माझं डे केअर सुरू होतं, ते रात्री 5 पर्यंत मी डे केअरचं टायमिंग आहे. किती गोड असतात ही लहान मुलं. खरंच आईबाबांसाठी खूप चॅलेंजिंग मोमेंट असतो हा. पण माझ्याकडे येणारे प्रत्येक आई बाबा हे खूप सुखी, समाधानी, आनंदाने त्यांच्या मुलांना माझ्या डे केअर मध्ये सोडून जातात, कारण त्यांना माहिती आहे की मयुरी मॅडम सगळ्या मुलांकडे खूप वैयक्तिकपणे, वैयक्तिकरित्या लक्ष देतात. त्यांच्या इथला स्टाफ सुद्धा आहे तो खूप चांगला आहे. वाव. इमॅजिन करायचंय जसं घरात एक मूल असेल तर कसे खेळणे पडलेले असतात आणि मयुरी मॅडमकडे 10-10 मुलं एका वेळी आहेत, तर कसं ते खेळणी सगळी पडलेली असतील. कोणी कलरिंग करताय, कोणी छोटी मुलं ब्लॉक्स खेळतायत, कोणी सायकल खेळतय, कोणी काय, कोणी कुठे चढतय, कोणी झोका खेळतय. हे 1 मिनिटांसाठी करायचं. 1 मिनिटापेक्षा जास्त होत असेल तर खूपच चांगलं आहे, पण किमान 1 मिनिट करायचं आहे. आय होप तुम्हाला आय
आय हॅव फेथ की तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं करायचंय. आता मी म्यूट करते कारण मला पण माझं करायचंय चित्र डोळ्यासमोर. ठीक आहे. थँक्यू. अजून आपल्याकडे 6 मिनिटं आहे. तर आपण आता काय करायचंय सगळ्यांनी, आपण ऑलमोस्ट आता 23व्या दिवसाचा अभ्यास करणार आहोत. उद्या आपले जे पण काही स्वप्न असतील त्यापैकी किमान एका स्वप्नांचं तुम्ही 7 मिनिटापर्यंत व्हिज्युअलायझेशन करू शकता. अशी स्क्रिप्ट तुम्हाला बनवायची आहे. आणि त्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला हे सगळं ऍड करायचं आहे. जसं की जे 5 ज्ञानेंद्रिय असतात आपले, ते सगळं त्याच्यामध्ये आले पाहिजे तुमचे. की नाकाने काहीतरी करताय, काहीतरी स्मेल येतो आहे तुम्हाला, परत कानाने काहीतरी ऐकताय, राईट. हे सगळं त्याच्यामध्ये तुमचं यायला पाहिजे तुमच्या त्या स्क्रिप्ट मध्ये. ओके. माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे मी लिहिलेली. जस्ट थोडेसे 1-2 पॅराग्राफ वाचून दाखवते तुम्हाला. जसे आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं द्यायचे असतात की तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात तुम्ही काय काय फील करता, तुमची भावना काय त्या क्षणी. दुसरा प्रश्न आहे की तुम्ही ते कोणाला सांगाल आणि कसं सांगाल. आणि तिसरा प्रश्न आहे ते झाल्यानंतर तुम्ही काय कराल. पहिली गोष्ट कोणती कराल. तर या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. मी माझ्या जे मी आता रिसेंटली माझं नवीन घर घेतलं त्यासाठी मी ही स्क्रिप्ट बनवली होती. वाव. हिंदीमध्ये आहे, मला मराठीतली सापडत नाहीये. वाव. फायनली आज मी माझ्या नवीन घरामध्ये राहायला आली आहे. वाव. खरंच मी खूप आनंदी आहे. मी खूप 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 ब्लेस्ड फील करते आहे की माझ्या आयुष्यामध्ये हा दिवस आज स्वामी बाप्पांनी आणला. थँक्यू स्वामी बाप्पा. थँक्यू. थँक्यू. खरंच मी अगदी मनापासून आभारी आहे स्वामींची, परमेश्वराची, युनिव्हर्सची, मॅजिक बुकची, ज्यांच्यामुळे हा दिवस इतक्या सहज माझ्या आयुष्यामध्ये आला. थँक्यू. थँक्यू. आज मी माझ्या घराचं ऍग्रीमेंट केलं. ऍग्रीमेंट केल्यानंतर मी उमेशला म्हंटल की उमेश मला मठात जायचंय स्वामींच्या. दुपारची वेळ होती. आम्ही दोघंही स्वामींच्या मठात गेलो कारण मला ऍग्रीमेंट झाल्यानंतर मला सगळ्यात पहिली ही गोष्ट स्वामींना शेअर करायची होती, कारण ती गोष्ट मला स्वामींनी दिली. सो म्हणून मी तिथे गेली, स्वामींशी बोलली, स्वामींना प्रसाद दिला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी घरी आले. आज माझ्या नवीन घराची पूजा आहे.
आम्ही सगळे खूप छान तयार होऊन मस्त तिथे पूजेसाठी बसलो. ब्राह्मण काकांनी देवघरातील देवाला नमस्कार करून, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून मला आणि उमेशला पूजेसाठी बसण्यास बोलावले. देवघराच्या इथे खूप छान अशी जी ताठेंची अगरबत्ती आहे ती लावलेली होती. त्याचा सुगंध घरभर दरवळत होता. आम्ही दोघांनी नमस्कार करून आम्ही देवापुढे बसलो. मस्त छान होम सुरू होता. त्याच्यामध्ये आम्ही सगळे, ती जी आहुती असते ती मला असं हे करायला खूप आवडते. आम्ही सगळे फॅमिली, मी, माझी आई, माझ्या आई, सगळे आम्ही बसलो होतो आणि ते आहुती त्याच्यामध्ये होमामध्ये टाकत होतो. तो जो वास येतो ना तूप आणि त्याचा, मला तो असा थोड्या प्रमाणावर छान वाटतो तो वास, जो मला खूप आवडतो. मग तुम्ही ते फील करू शकता. आईने प्रसाद बनवला, सत्यनारायण पूजेचा जो प्रसाद असतो शिऱ्याचा, तो प्रसाद तुम्ही खाताय. मग तो प्रसाद खाताना एखादा रव्याचा कण, त्याच्यामधला जो वेलदोडा असतो किंवा मनुका असतो, जो तुपामध्ये तळल्यामुळे असा टम्म फुगलेला असतो, तो मनुका तुम्ही दाताखाली येतोय तुमच्या, तुम्ही ते फिलिंग त्याच्यामध्ये ऍड करू शकता. असं आम्ही, तुम्ही जेवढा अजून डिस्क्रिप्टिव्ह बनवणार आहे तेवढं तुम्ही बनवायचं आहे. आणि हे किमान टाइम लावून 7 मिनिटं सगळ्यांनी करायचं आहे. 7 मिनिटांच्या वर, म्हणजे 7 मिनिटांच्या पुढे 3 सेकंद, 10 सेकंद, 8 मिनिटं, किती होऊ दे, पण हे अशा रीतीने स्क्रिप्ट बनवून तुम्हाला आज मी ग्रुपचं ते सेटिंग ओपन करणार आहे. सगळ्यांनी तो ऑडिओ ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे एका स्वप्नाचा. आणि आय गेस सगळ्यांकडे आपल्या स्वप्नासाठी किमान 20 मिनिटं वेळ नक्कीच असणार आहे. 10 मिनिटं स्क्रिप्ट लिहायला आणि 7 मिनिटं बोलायला, 17च मिनिटं लागतील. तर सगळ्यांनी आज आवर्जून हा वेळ द्यायचा आहे आणि हे बनवून आपल्या ग्रुपमध्ये पाठवायचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिस. कीर्ती मॅम. मॅम कुठे गेल्या? येस येस बोला. हा, ओव्हर टू यू. आपण अजून ते रेकॉर्डिंग स्टॉप करून मॅम पुन्हा सुरू करायला लागेल.